नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शपथविधीला बराच वेळ लागला। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला। असंही म्हणण्यात आलं की हे गतिमान सरकार आपली सगळी कामं संथ गतीने करत आहे। आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, पण काही मंत्र्यांनी अद्यापही आपला कार्यभार सांभाळलेला नाही। इतक्या घडामोडी सुरू असताना आता खाते वाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीत ठिणगी पडली आहे। पालकमंत्री कोण यावरून तीनही पक्षात दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। एकाच जिल्ह्यात दोघा तिघांनी दावे ठोकल्यानं महायुती समोर पेच निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा होत आहे। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येतोय। महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे समोर येत आहे, तर जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षाचं एकमत झाल्याचं समोर येत आहे। काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। रायगड व कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच आहे, तर मुंबई शहर व सातारा जिल्ह्यासाठी भाजप व शिवसेना आग्रही आहे। गडचिरोली आणि सध्या गाजत असलेल्या बीडचे पालकमंत्री पद कुणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। त्यातच पालकमंत्री पदाची एक संभाव्य यादी चर्चेत आली आहे। सर्वांची नाराजी मानपान सांभाळून आणि आगामी पालिका निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चर्चा करून तोडगा काढलाय। पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची शक्यता आहे। या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्त्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावलाय। आता यादीबद्दल जाणून घेऊया। गडचिरोलीतून देवेंद्र फडणवीस, नागपूर येथून चंद्रशेखर बावनकुळे, सातारा येथे शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर येथे राधाकृष्ण विखे पाटील, अमरावती येथे चंद्रकांत पाटील, अकोला येथे आकाश फुंडकर, धुळे येथे जयकुमार रावल, लातूर येथून गिरीश महाजन, मुंबई उपनगर येथून मंगलप्रभात लोढा किंवा आशिष शेलार, नंदुरबार येथून अशोक उईके, पालघर येथून गणेश नाईक, सिंधुदुर्ग येथून नितेश राणे, सोलापूर येथे जयकुमार गोरे, वर्धा येथे पंकज भोयर, ठाणे येथून एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीनगर येथून संजय शिरसाट किंवा अतुल सावे, जळगाव येथून गुलाबराव पाटील किंवा भाजपचा देखील येथे दावा आहे। यवतमाळ येथून संजय राठोड, हिंगोली येथून आशिष जयस्वाल, मुंबई शहर येथे प्रताप सरनाईक, नाशिक येथे दादा भुसे किंवा गिरीश महाजन यांचा देखील दावा आहे। रायगड येथे भरत गोगावले किंवा आदिती तटकरे यांचाही दावा कायम आहे। रत्नागिरी येथे उदय सामंत, पुणे येथे अजित पवार, बीड येथे अजित पवार, कोल्हापूर येथे हसन मुश्रीफ, अकोला येथून माणिकराव कोकाटे किंवा आकाश फुंडकर यांचाही दावा आहे। भंडारा येथे मकरंद पाटील आणि चंद्रपूर येथे नरहरी झिरवाळ अशी संभाव्य यादी सध्या तरी समोर आली आहे। आता या यादीवर शिक्कामोर्तब कधी होतंय हे काही दिवसात कळेलच। तुम्ही मात्र बघत राहा देशोन्नती। नमस्कार।